आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आहेत. काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, कसं बघताय? अपेक्षा होती तुम्हाला हे मंत्रिपद मिळेल? नाही, मी खरं तर मागणीच केलेली नव्हती, पण एक चांगला मंत्रिमंडळाचा चेहरा समोर आलेला आहे. महिलांना पण चांगलं स्थान आहे आणि काही धक्के पण बसलेत की ज्यांनी मागणीच नाही केली अशांना पण संधी मिळालेली आहे आणि एक चांगलं मंत्रिमंडळ राज्याच्या कामकाजामध्ये बसले ते योग्य बसले? योग्यच आहे. अयोग्य नाही आहे, योग्यच आहे. तुम्ही तक्रार केली होती की लोकसभेत महायुतीतील काही त्या ठिकाणच्या खासदारांनी किंवा आमदारांनी काम केले नाहीत. कोणाला तक्रार केली? कोणाची नावं तुम्ही एकनाथ शिंदेकडे दिलीत ना? मी खासदारांचीच तक्रार मी दिलेली आहे आणि काही बीजेपीच्या लोकांची पण आहे. बीजेपीच्या तक्रारी मी अमित शहाकडे, जे पी नड्डा साहेबांकडे आणि देवेंद्रजीकडे केलेल्या आहेत आणि आमची तक्रार मी आमच्या नेत्याकडे केलेली आहे आणि तक्रारीवर गंभीर दखल घेतील असा मला विश्वास आहे. मंत्रिपद हुकलं ज्यांची तक्रार तुम्ही केली? मला नाही वाटत माझ्या तक्रारीमुळे मंत्रिपद गेलं असेल, पण पक्षाने गंभीर दखल घेतली असावी असं वाटतंय. अडीच वर्ष हे मंत्रिपद असणार आहे, त्याच्याकडे कसं बघता या फॉर्म्युलाकडे? नाही, हा फॉर्म्युला खूप चांगला फॉर्म्युला आहे. ज्या लोकांना आता संधी मिळणार नाही त्यांना नंतर संधी मिळेल आणि प्रत्येकाला आपला जे काही कौशल्य असेल हे दाखवण्याची संधी मिळेल किंवा राज्याची जनतेची सेवा करायची संधी मिळेल त्याला. अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकर यांना डावलण्यात आलं. नाही, आता अब्दुल सत्तार साहेब खूप वेळेस मंत्री राहिले, केसरकर साहेबही मंत्री राहिले, त्याच्यामुळे त्यांना नाराज व्हायची काही आवश्यकताच नाही आहे. ज्यांना नाही मिळालं त्यांना आपण समजू शकतो नाराजी, पण जे भोगून गेलेत छोटी बाकीच्यांना संधी मिळाली पाहिजे ना. पण नवीन चेहऱ्याने काम कधी करायचं? 2.5 वर्षानंतर विचार आहे पुन्हा एकदा तुम्ही आता म्हणताय की मी काय मागितलं नव्हतं, पण 2.5 वर्षानंतर मागणार, नक्की मागणार. त्यामुळे होते संजय गायकवाड त्यांनी सांगितलं की योग्य ते लोकांना संधी मिळालेली आहे, काही नव्या चेहऱ्यांना मिळालेली आहे, काही धक्के सुद्धा या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये बसले आहेत. मात्र पुढच्या 2.5 वर्षानंतर मी स्वतः मंत्रिपद मागेल अशी इच्छा सुद्धा संजय गायकवाड यांनी व्यक्त केली. कॅमेरामॅन दीपेश माझांसह मी वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.